गात झनानल काळजामधी हातामधी हात आलं जी. काय रावल्या आज निवांतच? हो. बापू नाही वाटतं दुकानात. हो. गाव पण एकदम शांत शांत वाटतंय ना. हो. इथे गेल्यापासून तुला तरी एकदम एकटं एकटं वाटत असेल. हो. मग तुझा त्यो दुसरा दोस्त कुठे? म्हणजे आजा कुठे? आजा हितच हिथच कुठं? हितच नाही काय नाही. त्याचं आजकाल काय चाललं असतंय काय माहित. तस हल्ली आजा गावात कुणा बरोबर असतोय र? माझ्या बरोबरच असतोय की. नाही म्हणजे तुझ्याशिवाय त्याचा अजून कोण दोस्त आहे का? माझ्याशिवाय कोणच मित्र नाही त्याचा. बर मग तुला तर माहितच असेल ते कुठं आहे ते. मी रानात निघालो हे तिला कळतं कामा नाही. मी कुठं हे सांगू नको तिला काय. ह, 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 ह. नाही. खरंच का? हो. रावल्या माझा ना जीवन मरणाचा प्रश्न आहे. माझा आजाकडं लय म्हणजे लय महत्वाचं काम आहे. मला सांगशील का त्यो कुठं आहे ते? अगं मला खरंच माहित नाही कुठं आहे त्यो. तुला माझी शपथ आहे. रानात गेलाय त्यो. थँक्यू रावल्या. थँक्यू आजा. आजा कोण आहे? तू इथं बी आलीस का? होय. तू जिथं जिथं जाणार तिथं तिथं मी येणार. नक्की कोण आहे ते? तू ना डोक्याला तापच आहेस माझ्या. हार मग नाही देत डोक्याला ताप. तू सांगून टाक की. तुला सांगत बसलो ना तर गुरांना चारा न्यायचा राहील माझा. का सांगायला एवढं ये लागतोय वय? तुला असं अर्धवट सांगितलेलं चालेल का? नाही नाही. मग सविस्तर सांगायचं असेल तर वेळ नको होय. असं डोक्या वजन घेऊन कसं सांगणार मी तुला? काय तू येशील माझ्या मागं हात हलवत. अरे मी घेते की भारा. मग तू सांग मला. ए नाही नको नको तुला नाही जमायचं. अरे जमल तू दे की. हा धर. हे घे. आता सांग की कोण आहे त्यो? कोण ग? त्यो ज्यानं मला गिफ्ट दिलंय. हा त्यो होय. होय. हा एक. कोण? अगं जरा दम धर की. किस्ती काय राहिली तुला? बर धरती. तर तू किशा बापू आहे ना. कोण? अगं बनसोड यांचा तर. हा हा त्याचं काय? तर तो मागच्या शनिवारी गेलता मुंबईला आणि तू येता नाही का नाही. येताना काय? अगं लोणावळ्याला थांबला होता ना त्यो. हम्म. तर तिथं थांबला आणि त्यांनी घेतल्या चिक्क्या घेतल्या. गाडीत बसले गाडी निघाली आणि तेवढ्यात नेमकं काय? नेमका पाऊस आला ना घाटात. ट्रॅफिक मध्ये अडकले. 2 तास ट्रॅफिक. मग 2 तास ट्रॅफिक मध्ये अडकले. तिथनं सुटले आणि पुढे आले आणि बापून जरा डोळा लागला ग. आणि त्यांना जाऊ डायरेक्ट जाग आली ना तर गाडी आली होती आणेवाडीला. मग काय बापून एसटीत केला कालवा. ओ गाडी पुढे आली थांबवा. ओ गाडी पुढे आली थांबवा. हा पण ते पोरगा कोण आहे? तेच तर सांगतोय ना. सांगू का नको? सांग सांग.
कुठं तुम्ही? आणेवाडी आणेवाडी. हा आणेवाडी. हा तर आणेवाडीला उतरल्यावर बापूंनी फोन केला ना पोराला की बाबानू मला घ्यायला यार. तर ते संत्या डोक्यावर पडलेलं ते आमल्याला म्हणलं तू जा. आमल्या मला ए मी मोठा आहे तू जा. मग काय दोघांच्या तू जा भांडणात आहे नाही. बापू अडकलं तिकडच. त्यांना न्यायला कोणाला माहिती का? कोण? माहित नाही. अगं सुने काका आपला सुन्या का कवय? तो जसा त्यांना गावात घेऊन आला ना तसा तसं काय? लाईट गेली गावातली लाईट गेली. सगळीकडे अंधार. त्या अंधारातून आहे का नाही त्यांच्या समोर एक पोरगा चालत आला. कोण होता माहिती का? कोण कोण? नाही माहित. नाही. अगं शेखरे ते फोटोग्राफर तो होता. तो म्हणला बापू ना काय बापू आता मुंबईच आला वाटतं. बापू म्हणले होय बाबा आत्ता चालू. हे सगळं मी माझ्या डोळ्याने बघतोय बरं का. शेखरे गेलं घरी आणि बापू बी वळलं आणि डायरेक्ट घरात गेलं. मग काय डायरेक्ट घरात गेलं जेवलं आणि झोपलं. मग पुढं? पुढं चल पुढं सांगतो. पुढं? पुढं पुढं मला काय माहित नाही ग. मी आलो घरी. बरं झालं इथंच टाकलंस. हे बघ आमचं घर आलं. आजा आता तरी सांग की कोण आहे त्यो? मी नाही सांगणार. आजा ही चिटिंग आहे हा? हा चिटिंग कसली? ठीक आहे तुला नाही सांगायचंय ना. माझं मी शोधून काढते का नाही बघ. जा शोध जा. आजा सांग ना. अरे आता तर म्हणली होतीस की मी शोधते म्हणून. हा तुला शोधूनच दाखवते का नाही बघ. ए शोधणार इकडे इकडे इकडे. तो मोबाईल तर शोधायला मदत होईल. अहो बघितलं का जेडी काल खरेदी करून आली. खरेदी केली पण वय? होय अहो म्हणजे 17ला सेल लागला होता ना मग म्हणलं लगेच खरेदी करून ये. तुम्ही कधी करताय खरेदी? कसली? हाय का आता अजिंक्यना ड्रेस घ्यायचा आहे ना? हो पण आत्ताच कुठं? अजून कुठं कार्यक्रमाचं ठरलंय? अहो पण अचानक ठरलं तर काय करणार आहे. मग उगीच पळापळ होईल ना. तर त्याच्यापेक्षा आधीच तयारी केलेली बरी.